नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. बघा आता हे सर्व प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजनेची बघा सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून झालेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 5 एप्रिल. 5 एप्रिल सन 2005 पासून पहा जननी सुरक्षा योजनेची सुरुवात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलं? UPI. आता या ठिकाणी आपल्याला UPIचं योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. UPIचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? पल्स पोलिओ कार्यक्रम. आता पल्स पोलिओ कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. 9 डिसेंबर सन 1995. 9 डिसेंबर बघा सन 1995 पासून पल्स पोलिओ प्रोग्राम बघा यांची सुरुवात झाली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं? आशा. आता या ठिकाणी आशाचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. आशा ASHA. आता आशाचे या ठिकाणी योग्य फुल फॉर्म कोणता यायला पाहिजे? तर सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर कोणता यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 आहे. ॲक्रिडेट सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट आहे ते. ओके, ॲक्टिव्हिस्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात केव्हापासून झालेली आहे? तर सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? फेब्रुवारी सन 2013 पासून विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? आदिवासी भागामध्ये. आता आदिवासी भागामध्ये माता मृत्यूदर आणि आभ्रक मृत्यूदर कमी करणे या दृष्टिकोनामधून खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना सुरू करण्यात आली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आदिवासी भागामध्ये माता मृत्यूदर आणि आभ्रक मृत्यूदर कमी करणे यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली होती? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? नव संजीवनी योजना. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? आदिवासी मुलांना काम करता करता शिक्षण देणारी कुरणशाळा. आता कुरणशाळा ही संकल्पना खालीलपैकी कोणी उपयोगात आणली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कुरणशाळा ही संकल्पना खालीलपैकी कोणी उपयोगात आणली होती? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांनी कुरणशाळा बघा त्यांनी संकल्पना उपयोगात आणली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महिला सक्षमीकरण धोरण. महिला सक्षमीकरण धोरण कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. सन 2001 या वर्षी महिला सक्षमीकरण या ठिकाणी धोरण स्वीकारण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणा बघा अंगणवाडी मुख्य सेविका बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? राष्ट्रीय साक्षरता अभियान. आता राष्ट्रीय साक्षरता अभियान बघा या अभियानाची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राष्ट्रीय साक्षरता अभियान या अभियानाची बघा स्थापना सन 1988 या वर्षी करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला सुरुवात खालीलपैकी केव्हापासून करण्यात आली होती? बेटी बचाओ बेटी पढाओ बघा या अभियानाला सुरुवात केव्हापासून करण्यात आली होती? 22 जानेवारी. 22 जानेवारी सन 2015 पासून बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला बघा सुरुवात करण्यात आली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? सर्वात कमी बाललिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सर्वात कमी बाललिंगोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये असेल?
तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी बघा बाललिंगोत्तर प्रमाण हरियाणा राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं आहे, लेक लाडकी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे. लेक लाडकी या योजनेचं मुख्य उद्दिष्ट कोणतं असेल बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे, बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. मुलीच्या शिक्षणाला चालना देणे, बघा या ठिकाणी हे पण बरोबर आहे. मुलीचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह कमी करणे, पण हे पण बरोबर आहे. वरीलपैकी बघा हे सर्व काय असतील, लेक लाडकी या ठिकाणी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे बघा वरीलपैकी हे सर्व आहेत. क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचं मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं आहे. बघा वरीलपैकी या ठिकाणी सर्व हे काय असतील, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्य बघा या ठिकाणी ध्येय सर्व वरीलपैकी सर्व आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 या ठिकाणी काय विचारला आहे, ICPS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. ICPS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ICPS योग्य फुल फॉर्म कोणता असेल, इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, संकटग्रस्त गरजू मुलांसाठी, संकटग्रस्त बघा गरजू मुलांसाठी टोल फ्री क्रमांक खालीलपैकी कोणता आहे. बघा सर्वांचे या ठिकाणी 1098 बघा हा टोल फ्री क्रमांक कोणासाठी आहे, संकटग्रस्त मुलांसाठी. संकटग्रस्त मुलांसाठी बघा 1098 या ठिकाणी हा टोल फ्री क्रमांक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मातृत्व लाभ कार्यक्रम. मातृत्व लाभ कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. 1 जानेवारी सन 2017 पासून मातृत्व लाभ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. पहा 1 जानेवारी सन 2017 पासून. विषय क्रमांक पुढचा, मातृत्व लाभ कार्यक्रम सर्व अटी पूर्ण केल्यानंतर पहिल्या 2 अपत्यासाठी खालीलपैकी किती सहाय्य दिले जाते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मातृत्व लाभ कार्यक्रम बघा सर्व अटी पूर्ण केल्यानंतर पहिल्या 2 अपत्यासाठी या ठिकाणी 6,000 रुपये या ठिकाणी सहाय्य दिले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली. राष्ट्रीय महिला आयोग, आता राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली असेल, 31 जानेवारी सन 1992 बघा या दिवशी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली. माझे कुटुंब माझी जबाबदारी बघा ही मोहीम खालीलपैकी केव्हा सुरू झाली होती. तर सर्वांचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. 15 सप्टेंबर 2021 मध्ये या ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदारी या ठिकाणी ही योजना सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी CFS योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. CFS योग्य फुल फॉर्म कोणत्या यायला पाहिजे बघा, क्रोनिक फटीग सिंड्रोम या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. विषय क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारला आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आता झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना सन 1992 या वर्षी झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा झाली होती. राज्य महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. सन 1993 मध्ये पहा राज्य महिला आयोगाची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा, सन 1990 मध्ये या ठिकाणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं मुख्यालय कुठे असेल बघा या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 32 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, राजीव गांधी राष्ट्रीय शिशुगृह योजना या योजनेची बघा सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे. राजीव गांधी राष्ट्रीय शिशुगृह योजना बघा या योजनेची बघा सुरुवात 5 एप्रिल सन 2023 पासून या ठिकाणी या योजनेची सुरुवात झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आहार क्रांती मिशन बघा यांचा प्रारंभ विचारला खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाले. आहार क्रांती मिशन बघा सन 2021 पासून आहार क्रांती मिशन बघा यांची बघा सुरुवात झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, बालकामध्ये सशक्तीकरण आणि विकास सहाय्यता याकरिता खालीलपैकी कोणते अभियान सुरू केले. बालकामध्ये सशक्तीकरण आणि विकास सहाय्यता करिता कोणते अभियान सुरू केलं होतं, तर पंख अभियान या ठिकाणी सुरू केलं. बालकांचा विकास करणे पंख अभियान
विषय क्रमांक पुढचा, संसदेच्या महिला प्रतिनिधीबाबत जगभरामध्ये 193 देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे महिला प्रतिनिधीमध्ये? आता संसदेच्या महिला प्रतिनिधीबाबत विचारले, महिला प्रतिनिधीबाबत जगामध्ये 193 देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? तर या ठिकाणी 143 या ठिकाणी भारताचा क्रमांक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 0 ते 2 ही अवस्था पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अवस्था आहे? 0 ते 2 वर्ष ही बालकांची कोणत्या प्रकारची अवस्था आहे? बघा सर्वांच्या या ठिकाणी कोणत्या शैशवावस्था, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 38 या ठिकाणी काय? 0 बघा या ठिकाणी 2 ते 6 वर्ष. आता 2 ते 6 वर्ष ही बालकांची कोणत्या प्रकारची अवस्था आहे? पूर्व बाल्यावस्था, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? 6 ते 12 वर्ष ही बालकांची पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अवस्था आहे? 6 ते 12 वर्ष ही बालकांची कोणती अवस्था असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी उत्तर बाल्यावस्था. 6 ते 12 कोणती असेल? उत्तर बाल्यावस्था आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. 12 ते 20, आता 12 ते 20 वर्ष ही बालकांची कोणत्या प्रकारची अवस्था असेल? तर किशोरावस्था आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे? खालीलपैकी कोणती संज्ञा शरीरामधील विशिष्ट बदलांसाठी वापरली जाते? शरीरामधला बघा, शरीरामधला बदल, शरीरामधला विशिष्ट बदलांसाठी कोणती संज्ञा वापरतात? त्यांना आपण विकास म्हणतो का, वाढ म्हणतो का, हालचाल म्हणतो का? यापैकी नाही. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शरीरामधील विशिष्ट बदलांसाठी आपण या ठिकाणी त्यांना आपण काय म्हणतो? वाढ या ठिकाणी बघा ही संज्ञा आपण या ठिकाणी वापरत असतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये व्यक्तीच्या संपूर्ण प्रगतीचा समावेश होतो? कोणत्या प्रक्रियेमध्ये, कोणत्या प्रक्रियेमध्ये व्यक्तींचा बघा संपूर्ण प्रगतीचा समावेश होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असेल? या ठिकाणी विकास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शरीरामध्ये होणारे संख्यात्मक किंवा परिमाणात्मक बदल म्हणजे काय? शरीरामध्ये संख्यात्मक किंवा परिमाणात्मक बदल म्हणजे काय असतो? वाढ असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती संकल्पना ठराविक काळानंतर थांबते? खालीलपैकी कोणती एक संकल्पना आहे जी संकल्पना ठराविक काळानंतर थांबते? बघा सर्वांचे वाढ बघा ही संकल्पना काही काळानंतर या ठिकाणी थांबत असते. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती प्रक्रिया मृत्यूपर्यंत अखंड चालू राहते? खालीलपैकी कोणती एक प्रक्रिया आहे जी प्रक्रिया मृत्यूपर्यंत अखंड चालू राहते? बघा सर्वांच्या या ठिकाणी विकास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा उंचीमधली वाढ खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? उंचीमधली वाढ बघा, त्या एखाद्या गोष्टीची वाढ आहे, उंचीमधली वाढ आपण कशामध्ये मोजतो? सेंटीमीटरमध्ये मोजतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मेंदूचा व पर्यायाने विचारशक्तीचा विकास खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये होत असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मेंदूचा बघा आणि विचारशक्तीचा विकास कोणत्या अवस्थेमध्ये होत असतो? किशोरावस्थेमध्ये या ठिकाणी होत असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. विषय क्रमांक पुढचा, गर्भावस्थेचा कालखंड खालीलपैकी किती दिवस असतो? गर्भ अवस्थेचा कालखंड विचारला किती दिवस असतो? किती दिवस असतो? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. 270 दिवस या ठिकाणी गर्भ अवस्थेचा या ठिकाणी कालखंड असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक 50 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? वैश्विक बालकांची संकल्पना, वैश्विक बालकांची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? बघा सर्वांचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पियाजे यांनी काय केलं होतं? वैश्विक बालकांची संकल्पना मांडली होती. विषय क्रमांक पुढचा, TCLचे योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? TCLचे योग्य फुल फॉर्म कोणता यायला पाहिजे? ट्रॉपिकल क्लोराइड ऑफ लाईम. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं आहे? पृथ्वीवर एकूण जलसाठ्यापैकी किती टक्के पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे? पृथ्वीवर विचारलंय एकूण जलसाठ्यापैकी पिण्यासाठी किती टक्के पाणी उपलब्ध आहे? तर पिण्यासाठी फक्त या ठिकाणी केवळ 3% या ठिकाणी पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर क्लोरीन यायला पाहिजे. पाण्याचे शुद्धीकरण या ठिकाणी करण्यासाठी आपण क्लोरीनचा या ठिकाणी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, नवजात या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? नवजात. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, नवजात या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? नवजात म्हणजे काय असतो? जन्मापासून ते 2 आठवड्यांचा कालावधी. जन्मापासून ते 2 आठवड्यापर्यंतचा कालावधी हा नवजात म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. एकात्मिक बाल विकास योजना ICDSची बघा सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली? ICDS या योजनेची बघा सुरुवात केव्हापासून झालेली आहे?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 2 ऑक्टोबर सन 1975 पासून एकात्मिक बालविकास योजना म्हणजे ICDSची बघा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? 2 जुलै सन 2012 पासून पहा या ठिकाणी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांची बघा सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शरीरासाठी आवश्यक असणारी एक किंवा अधिक पोषण तत्वे न मिळाल्यास उत्पन्न होणारी स्थिती म्हणजेच खालीलपैकी काय? बघा सर्वांनी सांगा, शरीरासाठी आवश्यक असणारी बघा एक किंवा अधिक पोषण तत्वे न मिळणे. आता पोषण तत्वे न मिळणे म्हणजे काय असतो? बालकुपोषण. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अन्नामधले बघा जे काही रासायनिक घटक योग्य प्रमाणामध्ये आहारामध्ये घेतलेली असतात, शरीरातील अन्नाची कार्य करण्याची सुरळीतपणे पार पडतात, त्यांना खालीलपैकी काय म्हणतो? बघा अन्नामधले जे काही बघा रासायनिक घटक असतात ती योग्य प्रमाणामध्ये आहारामध्ये घेतलेले असतात, शरीरामध्ये अन्नाची कार्य बघा सुरळीतपणे पार पडतात, आपण त्यांना काय म्हणतो? पोषण घटक म्हणतो. बघा अन्नामधले बघा जे काही घटक आपण त्यांना पोषण घटक असे म्हटले जाते. अन्ना मुख्यत्व पोषण किती घटक अन्नामध्ये विचारले, अन्नामध्ये मुख्यत्व किती पोषण घटक असतात? अन्नामध्ये या ठिकाणी एकूण 6 या ठिकाणी पोषण घटक असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व पाणी या 4 पोषण घटकांना खालीलपैकी काय म्हणतात? कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व पाणी या 4 घटकांना आपण काय म्हणतो? प्राथमिक पोषण घटक असे म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. जीवनसत्वे, खनिजे, पाणी या पोषण घटकांचा समावेश खालीलपैकी कशामध्ये होतो? आता जीवनसत्व असतील, खनिजे असतील, पाणी असतील या पोषण घटकांचा समावेश या ठिकाणी प्राथमिक पोषण घटकामध्ये या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी श्रेणी खालीलपैकी कशापासून मानवी श्रेणी. आता मानवी श्रेणी बघा, मानव हे बघा विद्यार्थी मित्रांनो पेशीपासून पण या ठिकाणी मानवी श्रेणी या ठिकाणी बनलेली आहे. हाडे, मांस, पेशी, दात, त्वचा, नखे, केस, रक्त यांची निर्मिती कशापासून झालेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. हाडे, मांस, पेशी, दात, त्वचा, नखे, केस बघा रक्त या सर्व घटकांची निर्मिती बघा प्रामुख्याने प्रथिनापासून होत असते. प्रथिने. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मलेरियाचा प्रादुर्भाव विचारलाय खालीलपैकी कोणत्या आदिजीवापासून होतो? मलेरियाचा प्रादुर्भाव विचारलाय कोणत्या आदिजीवापासून होतो? सर्वांचे या ठिकाणी प्लाझ्मोडियम बघा या आदिजीवापासून मलेरियाचा या ठिकाणी प्रादुर्भाव होत असतो. प्लाझ्मोडियम. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय महिला आयोग. आता राष्ट्रीय महिला केव्हा होतं? राष्ट्रीय महिला आयोग सन 1992ला होतं आणि राज्य महिला आयोग 93ला होतं. सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एकात्मिक बाल विकास योजना झाला होता प्रश्न 1975 पासून एकात्मिक बाल विकास योजनेची बघा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. ICDS या योजनेचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं आहे? ICDS 0 ते 6 वर्षाखालील बालकांच्या आहारामध्ये आरोग्य दर्जा सुधारणे हे बरोबर आहे. बालमृत्यूदर कमी करणे बरोबर आहे. कुपोषण आहे बघा, ते कुपोषण कमी करणे म्हणजे वरीलपैकी हे सर्व काय असतील? ICDS या ठिकाणी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झाली? आयुष्यमान भारत 23 सप्टेंबर 2018 पासून या ठिकाणी आयुष्यमान भारत या योजनेची बघा सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सेहतचं योग्य फुल फॉर्म सांगा. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सेहतचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? बघा सोशल एंडेव्हियर फॉर हेल्थ अँड टेलिमेडिसिन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. प्रश्न क्रमांक 70 या ठिकाणी काय विचारलं आहे? अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? बघा सर्वांच्या या ठिकाणी रातआंधळेपणा अजीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी जूल विचारले हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल बघा हे काय असेल? जूल हे बघा हे ऊर्जेचं एकक आहे. जूल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी शरीरामध्ये पित्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? मानवी शरीरामध्ये पित्त कोणत्या ठिकाणी तयार होतात? बघा यकृत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये यकृत या ठिकाणी पित्त हे तयार होत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, बेकिंग सोडा म्हणजेच खालीलपैकी काय होय? आता बेकिंग सोडा म्हणजेच खालीलपैकी काय होय? सर्वांच्या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा, आपण त्यांना काय म्हणतो? बेकिंग सोडा असे म्हणतो. पहा प्रश्न क्रमांक पुढचा, वस्तूचे वजन सर्वात जास्त खालीलपैकी कोठे असते? आता वस्तूचं वजन विचारले सर्वात जास्त कोठे असते? याचे योग्य उत्तर केले पाहिजे. वस्तूचं वजन बघा सर्वात जास्त हे पृथ्वीच्या ध्रुवावर असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हवेचा दाब विचारला.
हवेचा दाब खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये मोजला जातो? हवेचा दाब बॅरोमीटर या एककामध्ये हवेचा दाब या ठिकाणी मोजला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये, आता रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने लोह या ठिकाणी हा पदार्थ असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा, आता पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? HG. बघा विद्यार्थी मित्र, HG या ठिकाणी पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. बेरीबेरी हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? बेरीबेरी बघा हा ब जीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी होणारा रोग आहे. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची आहे? ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा कशा संबंधीची आहे? ग्रह आणि तारे. बघा ॲस्ट्रॉनॉमी यांच्या संबंधीची आहे बघा, ग्रह आणि तारे. प्रश्न क्रमांक 81 या ठिकाणी गोगलगाय खालीलपैकी कोणत्या संघामध्ये मोडते? गोगलगाय विचारले खालीलपैकी कोणत्या प्राणी संघामध्ये मोडते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका बघा महत्त्वपूर्ण बघा असेच या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत बघा. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत बघा. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.